ही पत्रकार परिषद आहे ही आज सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि या जिल्ह्याचं ज्यांच्याकडे पालकत्व आहे त्या आमच्या चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज 19 तारीख आहे। उद्या सकाळपासून पुढील साप्ताहिक म्हटलात तरी हरकत नाही, पूर्ण 7, 8, 9 दिवस जेवढं जमेल तेवढे लोकोपयोगी कार्यक्रम उद्यापासून सुरुवात होणार आहेत। 1 तारीखला या कार्यक्रमांची ही समाप्ती होईल। 1 तारीख कार्यक्रम चालू होतील सावंतवाडी येथून, सावंतवाडी शहरातून, आणि त्याची समाप्ती कार्यक्रमाची होईल दोडामार्ग शहरामध्ये। मला असं सांगावंसं वाटतं की सावंतवाडी मतदारसंघातील लोकांसाठी आरोग्याच्या सुविधांचा प्रश्न हा खूपच अतिशय चिंताजनक आहे। असे अनेकदा मी स्वतः जवळून अनुभव घेतलाय। मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून असा माझा स्वतःचा एक अनुभव आहे। या विषयासाठी भविष्यात काय करायचे या गोष्टी मनात निश्चित मी आणि माझ्या सर्व नेते मंडळींकडून मी मार्गदर्शन घेतच आहे। त्या पक्ष म्हणून अनेक लोकांसाठी तळागाळातील कार्य केलं। अनेक आरोग्य केंद्रांना आम्ही अनेक वस्तू प्रदान केल्या। दोडामार्गच्या आरोग्य विभागाला अनेक वेळा तिथे काही गोष्टी कमी होत्या त्या आम्ही पुरवल्या। सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे लाडके कर्तव्यनिष्ठ नेते माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाला शुभ दिवस आहे आणि या शुभ दिवसाच्या निमित्ताने आम्ही एक संकल्प केलाय। भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने संकल्प केलेला आहे। 1, 2 नाही तर 6 ॲम्ब्युलन्स या मतदारसंघासाठी सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला 17 जिल्हा परिषद आणि 3 शहर या 20 ठिकाणांसाठी आपल्या गोरगरीब जनतेसाठी, तळागाळातील लोकांसाठी ज्यावेळी एखादी अडचण होते, ज्यावेळी अडचण झाल्यानंतर ॲम्ब्युलन्सची आठवण येते आणि ॲम्ब्युलन्स नसते, त्यावेळी कुठेतरी शहरामध्ये गावातील व्यक्तींना फोन करावा लागतो आणि ॲम्ब्युलन्स येईपर्यंत तो रुग्ण दगावतो। मला असं वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असंख्य वेळा असं घडलेलं आहे। त्यामुळे आंबोली पासून साधारण या कोलगावच्या तिट्यापर्यंत आणि इकडे बांद्यापासून ते दोडामार्ग पर्यंत ते चिपी एअरपोर्ट, भोगवे इथपर्यंत मला असं वाटतं की हा अंतर खूपच मोठा आहे आणि अंतरामध्ये अंतर कट करून हॉस्पिटल पर्यंत येईपर्यंत अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत। हे सर्व पाहता आम्ही 26 तारीख संध्याकाळी ठीक 4 वाजता गुरुवार आहे त्या दिवशी सन्माननीय आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होईल। त्याच्यामध्ये